खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली 74 लाखांची रक्कम घेऊन दुसऱ्याच कारखान्याची ऊस तोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेश बळीराम वाईकर, सारंग कोंडिबा गायकवाड, शहाजी केरा गायकवाड, छगन प्रल्हाद साठे, हनुमंत आबा वाईकर, रमेश बलभीम पोडमल, संजय अर्जुन पोडमल, विनोद बळीराम वाईकर, श्रीधर तुकाराम जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत औंध पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, ग्रीन पॉवर शुगर्स या कारखान्याला ऊस तोडणी वाहतूक करार 21 जून 2022 रोजी करून ऊस तोडणी व वाहतूक करण्याकामी येण्यासाठी 22 जुलै 2022 ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत कारखान्याच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कडेपूरच्या खात्यावरून 74 लाख रुपये दिले होते। आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून ग्रीन पॉवर कारखान्याने दिलेल्या पैशाच्या स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करून इतर कारखान्यांना ऊस वाहतूक करून कारखान्याची फसवणूक केली असल्याची फिर्याद चंद्रकांत जगन्नाथ मोहिते, हेड क्लार्क, शेती विभाग, ग्रीन पॉवर शुगर्स, गोपूज यांनी दिली आहे। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए ठिकणे तपास करीत आहेत। ऊस हंगामाच्या काळात अनेक टोळ्या कारखान्यांकडून पैसे उचलतात, मात्र कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून दिलेल्या पैशाबाबत ठेकेदार बांधील राहत नाहीत। प्रत्येक हंगामात अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत। त्यामुळे कारखान्यांनी तांत्रिक पद्धतीने ऊसतोडीवर जोर दिला आहे। तरी देखील शेतकऱ्यांच्या मागणीमुळे कारखान्यांना टोळ्यांवर अवलंबून राहावे लागते। मात्र टोळी प्रमुख पैशाच्या आमिषाने कारखानदारांचीही फसवणूक करत असल्याचे समोर येत आहे।